करण्यासाठी गंगाधर इंगोले सज्ज झालाय। पॉवरप्लेचे षटक असेल, 2 षटक देखील तितकेच महत्त्वाचे। फ्लाय स्लिप तैनात आहे, थर्ड मॅन आहे, बॅकवर्ड पॉइंट आहे, कव्हर आहे, फाइंड लेग आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, मिड ऑन आहे। हे 38 सर्कलचे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील। पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, लाईन मिस केली, अंपायर आमच्या दिशेने वळलीत। व्हाईट बॉलने सुरुवात होते या मॅचची। पहिला बॉल व्हाईट बॉल, टीमची धावसंख्या 1। स्वेर चेंडू थोडासा वेगामध्ये टाकण्याच्या प्रयत्नात आपल्या दिशेमध्ये भरकटतोय आणि स्वेर चेंडू बघायला मिळतोय। अवांतरच्या रूपाने धावसंख्येला प्रारंभ झालेला आहे। पहिली धाव व्हाईटच्या स्वरूपामध्ये, अगदी सॉफ्ट हँडने खिळ्यात चेंडू जातोय। थर्ड मॅन रिझर्व्ह मध्ये सिंगल मिळते, अगदी तयार होता की स्लोवर वन येईल आणि पहिली धाव बॅट मधून येत असताना बॅट्समन महिपालच्या बॅट मधून पहिली सिंगल येते। गंगाधर इंगोले टायगरच्या अगदी मैदानामध्ये TDPL चं सीझन गाजवलं होतं। बेस्ट बॉलरचा किताब तब्बल 14 विकेट्स घेऊन उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरवला। या स्पर्धेमध्ये सातत्यपूर्वक खेळ राहिलाय। नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना बेलापूरच्या मैदानावर उपजिल्हा प्रमुख या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची पहिली बाईक पटकावणारा गंगाधर इंगोले गोलंदाजी ट्रॅकवर आहे। सलामीची जोडी महिपाल आणि गणेश जाधव अशी जोडी पाहायला मिळते। षटक क्रमांक पहिलं, वेगवान चेंडू आहे, अगदी टायमिंग होऊ शकला नाही, डायरेक्ट हिट केला गेलाय पण पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय, त्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा मिळतील। एक धाव फार महत्वाची आहे। शाहिद शेखने डायरेक्ट हिट केला होता पण पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला होता बॅटर। पंचांचा इशारा आलेला नाही कारण बॅटला स्पर्श करून चेंडू गेला होता। 2 धाव मात्र मिळत आहेत। कौरच्या रूपाने 1 धाव मिळते। चला 2 धावा मिळतील। 2 धावाने टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 4 या आकड्यावर। चांगली गोलंदाजी सुरू आहे। पॉवरप्लेचे षटक आहे। नवी मुंबईचे अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील वाशी इंडियन्स टीम मध्ये। वेगवान चेंडू हुक केलाय, फटका चांगला, इनफिल्डच्या वरून चेंडू होईल फरार। चेंडू सीमारेषे पलीकडे। बॅट्समन आपण पाहू शकाल गणेश जाधवच्या बॅट मधून येतो या मॅचचा पहिला TDPL चौकार। बॅट मधून पहिला चौकार आलाय, 4 धावा। फटका फसलाय, चेंडू हवेत आहे आणि अगदी सॉफ्ट डिसमिसल, पलटवार केलाय आणि परतावा लागेल गणेश जाधवला। गंगाधर इंगोलेने शिकार केली गणेश जाधवची आणि पहिला धक्का लागतोय जय श्रीराम संघाला। फलंदाज गणेश जाधव बॅक टू द डगआउट। असतं आणि तेच केलं गंगाधर इंगोलेने। न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना सुहास पवार या टीमचा कॅप्टन आहे, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच
मागच्या मॅच जर दोन्ही मॅच पाहिले तर दोन्ही कॅप्टनने मॅन ऑफ द मॅच पटकवले. पहिल्या मॅच मध्ये शाहिद शेखने मॅन ऑफ द मॅच पटकवला आणि दुसऱ्या मॅच मध्ये सुहास पवार या कॅप्टनने मॅन ऑफ द मॅच पटकवला. आता तिसरा सामना खेळत असताना हे दोन मातबर खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये. गंगाधर इंगोले वर्सेस सुहास पवार. डिफेन्सिव्ह क्रिकेट उसळी घेणारा चेंडू आहे. अगदी कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय. सिंगल मिळते. एका धावानं आपलं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. संयमाचं क्रिकेट ज्यावेळेस विकेट पडते ना त्यावेळेस दबावामध्ये संघ येतोय. त्यामुळेच विकेट आणि दबाव हे समीकरण जुळलं गेलं. गवळी सर डेफिनेटली फार महत्त्वाचं आहे. चांगल्या चेंडू तुम्ही नक्कीच थोडासा सन्मान करायला हवा. लाईफलाईनचा वापर तुम्ही करायला हवा आणि जेव्हा जेव्हा विकेट्स पडते तेव्हा मात्र खेळपट्टीवर थांबून क्रिकेट खेळणं गरजेचं असतं. इथे फटका फसलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. राहुल शेट्टे त्या खाली. आणखीन एक विकेटचं पतन होत असताना फलंदाज महिपालला देखील परतावा लागेल. म्हणजे सलामीची जोडी इथे फोडण्यामध्ये यशस्वी झालाय गंगाधर इंगोले. पहिल्या ओव्हरचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या 9 धावा 2 गडी बाद. अप्रतिम गोलंदाजी गंगाधर इंगोलेचे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. ओव्हरचा खेळ संपलाय. 9 धावा 2 गडी बाद. अगदी फ्लाइंग स्टार्ट म्हणावं लागेल वाशी इंडियन्स टीम साठी. आणि गंगाधरचे हे स्पेल अप्रतिम राहिले कारण की महिपाल आणि गणेश जाधव हे दोन बॅटर फार इम्पॉर्टंट होते. त्या दोघांनाही बाद करण्यामध्ये गंगाधर इंगोले यशस्वी झालाय. यस डेफिनेटली पहिल्या षटकामध्ये खूप प्रेशर बिल्डअप केलेलं आहे. खूप चांगली गोलंदाजी आणि पहिल्या षटकामध्ये तुम्ही जेव्हा अशा प्रकारची कामगिरी करतात ना तेव्हा संघामध्ये एक उत्साह निर्माण होतो आणि बॅटिंग करणाऱ्या संघावर एक मानसिक दबाव निर्माण होतोय. खूप चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. फक्त 9 धावा देऊन 2 फलंदाज महत्त्वपूर्ण सलामीची जोडी बाद केलेली आहे आणि चांगली सुरुवात. दुसरं षटक सुद्धा आहे. फील्ड रेस्ट्रिक्शन असणार आहे. पॉवर प्लेचा असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहू शकाल. डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने खूप चांगला स्ट्रोक लगवला गेलाय. अगदी सुहास पवारच्या बॅट मधून पहिला क्रॅकिंग TDPL चौकार. वर पहिल्या बॉलवर चौकार आलाय. यावेळी देखील फटका चांगला आहे. गॅप मध्ये आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये धावत येईल क्षेत्ररक्षक. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना चांगली सुरुवात. सुहास पवार मातबर खेळाडू आहे. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हटलं जातं. कर्णधार हा संघाचा एक महत्वाचा धुरा असतो. त्यामुळेच ही जबाबदारी हे प्रेशर हाताळण्याची खऱ्या अर्थानं तुमच्याकडे क्षमता असणं गरजेचं आहे आणि ती क्षमता आहे सुहास पवारकडे. आणि या मॅच मध्ये तेच करत असताना प्रेशर मध्ये चांगली बॅटिंग सुरू आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 14-15 या आकड्यावर. इंटेलिजंट क्रिकेट अगदी सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. चौकार षटकार किंवा दुहेरी धावा येत असताना सिंगल देखील तितकीच इम्पॉर्टंट आहे. गवळी सर डेफिनेटली तुम्ही लाईफलाईनचा वापर करायला हवा. का आपण पाहतोय मुंबईची लाईफलाईन बेस्ट आणि लोकल आहे आणि क्रिकेटमध्ये एकेरी दुहेरी धाव हे एक लाईफलाईन आहे. जेव्हा जेव्हा एक चांगला चेंडू असतो त्याचा तुम्ही सन्मान करायला हवा. त्याला हलक्या हाताने खेळायला हवं आणि धावपळक सग तुम्ही हलता ठेवणं फार गरजेचं आहे. न्यू बॅटर मयूर देवकर पहिलाच बॉल स्विच चा अटेम्प्ट केला होता. स्वतःवर नाराज झाला होता. अगदी स्लॉट मध्ये बॉल होता पण चुकीचा फटका खेळल्यानंतर स्वतःवर नाराज होणाऱ्याचे एक्सप्रेशन आपण स्क्रीनवर पाहू शकतो. ज्या पद्धतीने खूप चांगला स्ट्रोक इनफिल्डच्या वरून इनसाइड आउट चेंडू जातोय. लॉंग ऑफ रिजन मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि दरम्यान काय घडलंय 4 धावा मिळतील. मिसफील्ड होतीये. चौकार मिळतोय. 4 धावा.
दिवेकरच्या बॅटमधून चौकार आलाय. पुन्हा एकदा स्विच हिट. मागची चूक आता विसरणार आहे. आता त्यामध्ये आपण शिकणार आहे. फेकून दिलाय सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. तुषार रणदिवेचा अडवलेला हल्ला. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये तब्बल धावा आल्या 15. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. बघूया तिसऱ्या ओव्हरमध्ये काय होतोय. तोपर्यंत ऐकूया मधुर गीत. धावांवर खेळतोय. 3 बॉलचा सामना केला. सुहास पवारने 4 बॉलमध्ये 8 धावांचं योगदान दिलं. हे दोन्ही बॅटर चांगल्या रिदम मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये. येस डेफिनेटली, कारण पहिले 2 फलंदाज लवकर बाद झाले. त्यानंतर दोघांमध्ये मात्र एक चांगली पार्टनरशिप बघायला मिळते. कारण पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 9 आणि मात्र दुसऱ्या षटकामध्ये धावा झालेल्या पाहतोय आपण. समाप्त झाल्यानंतर तब्बल 26 धावा झाल्यात. 17 धावा आलेल्या आहेत. मयूर दिवेकर आणि सुहास पवार अशी जोडी पाहायला मिळते. फ्लिक केलाय. चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग रीजन मध्ये. सुहास पवार अगदी चांगले बॅटिंग करत असताना त्याला माहिती आहे की स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. आणि मयूर दिवेकर ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, ज्या पद्धतीने रिदम मध्ये आहे, त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. हे अक्कलमंदीचं क्रिकेट सध्याच्या घडीला सुहास पवार खेळत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 27. 27 या आकड्यावर तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. गंगाधर इंगोली गोलंदाजी ट्रॅकवर आला. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या. कमबॅक करावा लागेल. ज्या पद्धतीने पहिली ओव्हर हाताळली होती, जी जोडी फोडली होती, आता या 2 बॅटरला बाद करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावावी लागेल. इथे फटका चांगला आहे. सुपला स्ट्रोक लगावलाय. अगदी विकेट कीपरच्या मागे चेंडू होतोय फरार. चेंडू होईल सीमारेषे पलीकडे. फलंदाज मयूर दिवेकरच्या बॅटमधून येतोय आणखीन एक लाजवाब या आधुनिक क्रिकेटचा अत्याधुनिक चौकार. मयूर दिवेकरच्या माध्यमातून फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. आणि काय घडलंय. खूप चांगला झेल पकडला जातोय. फलंदाजाला परतावा लागेल. अडथळा दूर केलाय गंगाधर इंगोलेने आणि तिसरा शिकार करत असताना मयूर दिवेकरला परतावा लागेल. चांगली इनिंग करून मयूर परतलाय. तिसरा धक्का लागतोय. जय श्रीराम संघाला फलंदाज बाद. समाप्त केला जातोय आणि मयूर दिवेकर चांगल्या प्रकारे बॅटिंग करताना 5 चेंडूमध्ये 2 चौकार आणि 1 षटकाराने 14 धावांची खेळ केली आणि उपयुक्त अशी कामगिरी करून बाद झालेला आहे. गवळी सर, आपण जर पाहिलं तर गंगाधर इंगोलीच्या गोलंदाजीच्या या पृथक्करणामध्ये ज्या वेळेस धावा बरसत असताना त्या वेळेस विकेट काढण्याचं काम करतोय. म्हणजेच एक अँकर इनिंग, अँकर गोलंदाजी रोल प्ले करत असताना या मॅच मध्ये गंगाधर इंगोले खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. 3 गडी त्याने बाद केलेत आतापर्यंत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 31 धावा झाल्यात. 31. जयेश शेजवाल न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. पहिलाच बॉल ऑफ स्टंपवर मारा केला गेला. खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपवर मारा आणि कधी कमी पाहायला मिळाली. गंगाधर इंगोले चांगल्या रिदम, चांगल्या अँगलने गोलंदाजी करतोय. प्रभावित केले या TDPL मध्ये. दुसरं सीझन गाजवलं होतं आणि या 5व्या सीझन मध्ये देखील आपल्या गोलंदाजीची धार आणि सातत्यपूर्व कामगिरी या मॅच मध्ये करत असताना भरपूर अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या आकड्यावर. 32 धावा धावफलकावर लागली. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे.
पहिल्या 2 मॅच मध्ये 60-50 असा स्कोर पाहायला मिळाला. या मॅच मध्ये किती धावा पाहायला मिळतील याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. स्ट्रोक चांगला आहे, स्क्वेअर कट केलाय, बंदुकीच्या वेगाप्रमाणे चेंडू पोहोचलाय आणि दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना चांगली गोलंदाजी, त्यावर चांगला फटका पाहायला मिळतोय. फलंदाज आपण पाहू शकाल जय शेजवालच्या बॅट मधून धावा येत असताना टीमची धावसंख्या 34 आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. गंगाधर इंगोले स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला. अगदी वैविध्यपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा प्लेन मिस, डॉट बॉलची सांगता होते. 3 ओव्हरचा के इकडे संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 34 या आकड्यावर 3 गड्याच्या मोबदल्यात. आणि गंगाधरने आपल्या 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये धावा तब्बल खर्च केल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आणि 2 गडी बाद केलेत आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा, म्हणजे तब्बल 16 धावा या 2 ओव्हरमध्ये आणि 3 शिकार करण्यात तो यशस्वी झालाय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 34 आकड्यावर आणि जशी आज 4थ्या षटकाला सुरुवात होईल ऐकूया लेजेंडरी व्हॉइस मिस्टर मोरेश्वर, डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. धन्यवाद. विघ्नेश मडवी. तर पहिल्या षटकामध्ये जर आपण बघितलं 9 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये मात्र आक्रमण बघायला मिळालं, 17 धावा आल्या. मात्र तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा गंगाधर इंगोलेने खूप चांगली गोलंदाजी केली आणि फक्त 7 धावा दिल्या आणि महत्वपूर्ण एक फलंदाज बाद केला. डेंजर मॅनला मात्र बाद केलं. 3 फलंदाज बाद झालेत. पहिला फलंदाज महिपाल बाद झाला, त्यानंतर गणेश बाद झाला होता आणि त्यानंतर मात्र मयूर हा बाद झाला होता. 4थं षटक केतन भोईर याला मात्र स्लॉक केलेला आहे आणि चेंडू सरळ जाईल डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. षटकार डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळला आणि त्यानंतर सुहास पवारने आपले हात खोलायला सुरुवात केली आणि षटकार लगवला. खूप चांगला स्ट्रोक. षटकार हा पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. चेंडू सरळ निघून जाईल, तो म्हणजे डीप मिडॉनला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मिसफिल्ड होतोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली 42-42. हेच धोकादायक ठरू शकतं कारण सुहास पवार एक चांगल्या प्रकारे बॅटिंग करतोय, फलंदाजी करतोय आणि त्याला पुन्हा स्ट्राइक मिळते. केतन पुन्हा एकदा मार्ग, शॉर्ट रन अप, लेफ्ट आर्म. याला पुन्हा एकदा कट केलं, चेंडू सरळ टर्न केलेला आहे स्क्वेअर लेग कडे. फक्त एकच धाव मिळेल. एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे 43-43. आता दोन्ही बाजूने आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे केला जाईल कारण की सुहास पवारच्या बॅटमधून षटकार आला आणि जय शेजवळ हा फलंदाज जर पाहिला तर जेम्स बॉन्ड टीम राई गावाकडून बिलॉंग करतोय आणि भाईंदरचं क्रिकेट त्याने खूप चांगल्या पद्धतीने गाजवलंय आणि मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपली चमकदारी कामगिरी जयशी सातत्याने पाहायला मिळाली. आज या TDPL मध्ये खेळत असताना देखील चांगली कामगिरी करतोय. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे. डीप कव्हरला चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 पेक्षा जास्त मिळणार नाही. धावपळ सातत्याने हालता ठेवला जातोय. खराब चेंडूचा समाचार घेतला जातोय आणि मात्र चांगला चेंडू जर असेल त्यावर मात्र लाईफलाईनचा वापर केला जातोय. 44 धावा झाल्यात. 44. 2 गडी बाद झाल्यानंतर जी पार्टनरशिप आपण पाहू शकाल जयेश आणि सुभाष पवारच्या माध्यमातून आणि आपल्या टीमसाठी फार महत्त्वाची भूमिका राहिली. कॅप्टनची सुहास पवार. केतन या वेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे. पूर्णपणे बीट केलेला आहे. पूर्णपणे चकित केलेला आहे. डॉट बॉल. विनर मधली मॅच आपण पाहतोय. जय श्रीराम विरुद्ध वाशी इंडियन. 2 संघामध्ये आपण मॅच पाहतोय. वाशी इंडियन टीमला अगदी मॅच मध्ये पहिल्या मॅच मध्ये अगदी वापसी करण्यामागे केतन भोईरचा देखील तितकाच महत्त्वाचा वाटा आहे. खूप चांगलं षटक हाताळलं गेलं होतं. यावेळी देखील ऑन साइडला ऑन ट्राय केला. क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप मध्ये आहेत. रिकाम्या जागा भरा. स्कोर बोर्ड मध्ये 4 धावा ऍड करा. येतोय सुहास पवारच्या बॅट मधून क्रॅकिंग चौकार. देखू
कारण गॅप शोधली होती. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होताना जो मिड विकेटला होता आणि वाईड ऑफ लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून चेंडू निघून गेला आणि सुहास पवारच्या बॅटमधून आले हा चौकार. धावसंख्या चौकाराने वेगाने वाढते. धावसंख्या झाली ती 48. बघा हे स्टँड मध्ये जय श्रीराम टीमचे सगळेच खेळाडू आहेत. आशेचे नजरेने बघत असताना पहिला सामना आपण जिंकलो. दुसऱ्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी सध्याच्या घडीला होते. कॅप्टन रिदम मध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 48 या आकड्यावर. षटक क्रमांक 5 आता प्रगतीपथावर असताना गोलंदाज सज्ज होतोय. तुषार हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये कारण स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे आय थिंक तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. रिव्ह्यू यस गोलंदाजाने खरं तर हा रिव्ह्यू घेतलेला आहे. चॅलेंज केलेल्या पंचांच्या निर्णयाला तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. 48 धावसंख्या आहे आणि असं वाटतं की विघ्नेश 60+ कडे पाहत असणार आहे जय श्रीराम. डेफिनेटली 60+ धावा झाल्या तर नक्कीच मॅच म्हणजे मजा येईल. कारण की टॉस जिंकल्यानंतर जर पाहिलं तर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या मॅच मध्ये वाशी इंडियन्स टीमने अगदी धावा डिफेंड केला होता. पण या मॅच मध्ये एक वेगळा निर्णय घेण्यात आला. आपण स्क्रीनवर पाहू शकाल चेंडू कुठे पिचिंग झाला आणि कशा पद्धतीने अंपायर डिसिजन देतील. त्यामुळेच हा रिव्ह्यू गोलंदाजाने मागितला होता की त्याला वाटलं होतं की पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये चेंडू पडलाय पण त्याच्या बाहेर चेंडू पिचिंग झाला. त्यामुळेच अंपायरचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. यस एक अवंतर धाव मिळते आणि अवंतर धावसंख्या वाढते 49. तुषार लेफ्ट आर्म याला पुन्हा एकदा मात्र तितका ताकदवर फटका बघायला मिळालेला नाही. तितकं टायमिंग चांगलं बघायला मिळालेलं नाही. फक्त एक धावा आणि याच बरोबर 50चा आकडा पार होतोय. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल कारण 50 धावा पूर्ण होत आहेत. 50 धावा दाखल करावं लागले. जय श्रीराम चांगल्या रिदम चांगल्या पद्धतीची बॅटिंग सुरू आहे. पहिला मॅच जिंकल्यानंतर एक कॉन्फिडन्स घेऊन मैदानामध्ये उतरलेत आणि काय अफलातून खेळ पाहायला मिळाले. सुभाष पवारच्या माध्यमातून स्टार्ट देखील इतका चांगला झाला नाही तरी देखील आता 50 धावा दाखल करावं लागलेत. या धावा 60+ कराव्या लागतील या मॅच मध्ये. दोन्ही संघ मातबर आहेत. दोन्ही संघ पॉवरफुल आहेत आणि पॉवर हिटिंग करावे लागेल. कव्हर रिझर मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. 2 धावा मिळतील आणि 2 धावाने टीमची धावसंख्या 52 या आकड्यावर. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये तालमेल समन्वय बघायला मिळतोय. येस नो वेट या 3 गोष्टी ज्या महत्त्वाच्या असतात धाव घेण्यासाठी. तिन्ही गोष्टी या दोघांमध्ये बघायला मिळत आहेत. चांगली पार्टनरशिप बघायला मिळते आणि हेच फार महत्त्वाचं आहे. मोठी धावसंख्या तुम्हाला उभी करायची असेल तर एकतर पार्टनरशिप होणं गरजेचं आहे आणि वन हॅज टू प्ले अँकर रोल. तुषार लेफ्ट आर्म याला मात्र फटका खेळलेला आहे. गॅप शोधलेली आहे. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. पवारच्या बॅट मधून तब्बल 3रा चौकार आलाय. काय बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. अप्रतिम बॅटिंग. टीमची धावसंख्या 56 या आकड्यावर आणि सुहास पवार 12 बॉल मध्ये तब्बल 28 या धावसंख्येवर खेळतोय. ॲज अ कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हटलं जातं ना. कॅप्टन एक महत्वाची भूमिका बजावत असताना स्वतःवर असलेला आत्मविश्वास या मॅच मध्ये सेल्फ कॉन्फिडन्स फार महत्वाचा असतो. पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करतोय. अगदी चांगल्या रिदम मध्ये या मॅच मध्ये 12 बॉल मध्ये 28 धावांचं योगदान देत असताना या शेवटच्या काही 2 ओव्हर मध्ये मोठमोठे फटके खेळण्यासाठी तो तयार आहे. तो आता सेट झालाय. सुहास पवार चांगली बॅटिंग. असं क्लास क्रिकेट सुद्धा बघायला मिळते. चांगल्या चेंडूचा तो सन्मान करतोय. एकेरी दुहेरी धाव घेतोय आणि खराब चेंडू जेव्हा मिळतोय तेव्हा मध्ये त्याला सीमारेषेचा रस्ता दाखवतोय. तुषार याला पुन्हा लॉफ्टेड शॉट फेकून दिलेला आहे. वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे 6 धावा.
थांबवणं आता सोपं नाहीये. तो आता अगदी 5व्या गिअरवर बॅटिंग करतोय. आक्रमकता धारण केली. संयमाचं क्रिकेट त्यानंतर आक्रमकता हेच या मॅचचं आणि त्याच्या इनिंगचं आपल्याला गमक पाहायला मिळालं. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राइव्ह डाऊन दी ग्राउंड. बॅक टू बॅक दुसरा षटकार. हा षटकार मात्र लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जातोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. झाल्यात आतापर्यंत सर्वोच्च धावसंख्या संघाची उभी करण्यात आलेली आहे. यापूर्वी हायेस्ट स्कोर जो होता तो 59. 50, 55, 60 पर्यंत मजल मारेल का? पण आता 68 धावा धावफलकावर लागले. त्याचं कारण आहे सुभाष पवारची पॉवरफुल हिटिंग. यावेळी देखील लगातारचा तिसरा येतोय का? यस, 3 बॉल मध्ये 3 मॅक्सिमम. सुभाष पवारची एक पॉवरफुल बॅटिंग, लाजवाब बॅटिंग. 3 बॉल मध्ये 3 षटकार. आतापर्यंत 4 षटकार आणि 3 चौकार लगावलेले आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सन्मानाचा चेंडू खेळलेले आहेत. एकेरी दुहेरी धाव सुद्धा घेतलेले आहे. आणि यालाच म्हणतात क्रिकेटिंग स्ट्रोक. यालाच म्हणतात क्लास क्रिकेटिंग स्ट्रोक. मॅच्युअर इनिंग करत असताना सुभाष पवार 15 बॉल मध्ये 46 धावांची एक आसमानी आणि अफलातून खेळी पाहायला मिळाली. 3 बॉल मध्ये 3 षटकार. व्हॉट अ बॅटिंग, मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर सुभाष पवार. कॅप्टन आता इथे चांगल्या रिदम आणि रंगात आहे, ढंगात आहे. चांगली बॅटिंग करतोय. पहिला बॅटर ठरलाय ज्याने 3 बॉल मध्ये 3 षटकार लगवले आणि पहिला बॅटर ठरेल जर अर्धशतक झळकवलं तर या TDPLच्या सीझन 5 मधला पहिला बॅटर सुभाष पवार ठरेल. 46 या आकड्यावर खेळतोय. 15 बॉल मध्ये 46 धावा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 74 ऑन अ स्कोर बोर्ड. 74 74 धावा झाल्या. त्याने पहिलं अर्धशतक बघायला मिळते का बघायचंय. 300 पेक्षा जास्त स्ट्राइक रेट. 15 चेंडू मध्ये 46 धावा. विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. अंतिम षटक हमजा खान. अंतिम षटक. याला फटका गेलेला. चेंडू सरळ जातोय तो स्क्वेअर लेग कडे आणि मग स्ट्राइक सुभाष पवार कडे. त्याने पहिलं अर्धशतक बघायला मिळते का बघायचंय. 46 नॉट आउट. 15 चेंडू मध्ये 46 धावून खेळतोय सुभाष पवार. 4 षटकार आणि 3 चौकार लगावलेले आहेत. पहिलं अर्धशतक झळकावेल का या इराद्यामध्ये आणि त्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. 15 बॉल मध्ये 46 धावांची अफलातून खेळी सुभाष पवारची पाहायला मिळाली. पहिलं अर्धशतक TDPLचं सुभाष पवारच्या नावावर होईल का याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 2025 चा हा 5वा सीझनचा 3रा सामना आणि सुभाष पवार 46 आकड्यावर खेळतोय. हमजा खान राईट आर्म कट करण्याचा प्रयत्न. मात्र बॅटला आय थिंक स्पर्श झाला होता. कट करण्याचा प्रयत्न होता मात्र शरीराच्या फार जवळ. तुम्ही स्क्वेअर कटचा फटका चांगल्या प्रकारे खेळू शकत नाहीये. जर स्क्वेअर कट खेळायचं असेल तर थोडस अंतर असणं फार गरजेचं आहे. हमजा खान पुन्हा मार्गस्थ होईल. राईट आर्म. याला फटका खेळलेला आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू सरळ जातोय सीमारेषा पलीकडे आणि ह्याच बरोबर पहिलं अर्धशतक बघायला मिळतंय. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे सुभाष पवार साठी. TDPLच्या सीझन 5 मध्ये पहिलं अर्धशतक सुभाष पवार. बॅट उंचावून आपण वंदना कराडे जोरदार टाळ्या झाला पाहिजे. तेरे हर वार का पलट वार हूं मैं, सुभाष पवार हूं मैं. आणि पवारची पॉवरफुल बॅटिंग. या TDPL मधलं पहिलं अर्धशतक सुभाष पवारच्या नावावर. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. तब्बल 4 षटकार आणि 4 चौकार लगावून पहिलं अर्धशतक सुभाष पवारने पूर्ण केलं. हमजा खान पुढे मार्गस्थ होईल. हा चेंडू पण वाट फ्लॅशिंग स्क्वेअर ड्राइव्ह पॉइंटच्या वरून डिपिश पॉइंट सीमा पार चौकार.
बॅटिंग, मॅग्निफिसेंट बॅटिंग. सुहास पवार सेट ऑन फायर. स्क्वेअर कटचा फटका, लाजबाब फटका पाहायला मिळाला. वन बाउन्सी मारीशी पल्लीकडे 4 धावासाठी चौकार. 4 धावांना टीमची धावसंख्या 83 या आकड्यावर. सुपर बॅटिंग 83 ऑन 83 धावा झाल्यात. 83 83 धावा झालेल्या आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत जी सर्वोच्च धावसंख्या उभी केली आहे, कारण आतापर्यंत जी सर्वोच्च धावसंख्या होती ती म्हणजे 59 59 आणि आता 83 धावा झाल्यात. आणि काय बॅटिंग करते सुहास पवार. चौफेर फटकेबाजी बघायला मिळते. पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे पॉइंटच्या वरून. कुठला क्षेत्ररक्षक नाहीये आणि बॅक टू बॅक हा तिसरा चौकार बघायला मिळतोय. सुपर बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग. सुहास पवारची बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. व्हॉट अ बॅटिंग. तो अपनी बात कर, मुझे आजमाने की कोशिश मत कर, मैं तो एक समंदर हूं, मुझे नापने की कोशिश मत कर. सुहास पवार या मॅच मध्ये अफलातून बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 87 आकड्यावर. वैयक्तिक 19 बॉल मध्ये तब्बल 58 धावांची एक झंझावत खेळी करत असताना त्यामध्ये 4 षटकार आणि 6 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. शेवटचा बॉल आहे आणि 56 धावांची पार्टनरशिप सुद्धा बघायला मिळते दोघांमध्ये. याला फटका खेळलेला करता मग मिस टाइप फटका तितका बॅट चांगला अंदाज जो होता खेळायचा होता, हुकचा फटका खेळायचा होता, पण मात्र एका स्वतःवर नाराज आहे सुहास पवार. 1 धाव मात्र मिळते आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते. 88 म्हणजे एक विशाल लक्ष असणार आहे. 89 धावांचं एक लक्ष असणार आहे. 89 इज अ टार्गेट. येस, 89 धावा करायचे. 9:58 या धावा आतापर्यंत कंप्लीट झाल्यात आणि या धावा करण्यासाठी आता वाशी इंडियन टीमला आक्रमण करावं लागेल. बघूया या 89 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जाईल आणि कशा पद्धतीने डिफेंड केला जाईल. पण सुहास पवारची अफलातून खेळ. चला, लुझरचा सामना असेल. नेक्स्ट मॅच आपल्या समोर मीत स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये सानवी कन्स्ट्रक्शन. या दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज लगेचच जॉईंट व्हा आणि टॉस केला जाईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये केला जाईल बदल. स्क्रीनवर पाहू शकाल कशा पद्धतीने बॅटिंग पाहायला मिळाली. सुपर बॅटिंग सुहास पवारची नाबाद 59 धावांची झंझावत खेळी आणि प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतलाय इथे जय श्रीराम टीमने. चला, 89 धावांचं टार्गेट आहे. बघूया या टार्गेट मध्ये कशा पद्धतीने क्रिकेट खेळलं जाईल. ऑर्गनायझर तेजसजी पाटील यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट टॉस होणार आहे. मीत स्पोर्ट्स त्याचबरोबर सानवी कन्स्ट्रक्शन दोन्ही कॅप्टन यायचे आहे. मीत स्पोर्ट्सचे कॅप्टन आलेले आहेत. आर्यन, वेलकम, स्वागत आहे टॉस बॉक्स मध्ये. सानवी कन्स्ट्रक्शन कॅप्टन ही मॅच आपण जे पाहणार आहोत ते म्हणजे लुझर. कॅप्टन आपण त्वरित यायचंय. TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग पर्व 5वा. तेजसजी पाटील यांचे आमचे जे ऑर्गनायझर आहेत त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. कॉलिंग कोण करणार आहे? आर्यन भोईरचं म्हणणं आहे काटा.
मात्र टॉस जिंकलेला आहे तो सान्वी कन्स्ट्रक्शन कॅप्टनने. तेजस्वी पाटील आपला आम्ही खूप आभार व्यक्त करतोय. टॉस साठी आपण आलात. लुजर पहिल्या मॅच मध्ये पराभव स्वीकारावा लागला, त्यामुळे थोडासा डेंजर झोन मध्ये असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं. काय अनुभवला खेळताना आणि कुठे चूक झाली पहिल्या सामन्यामध्ये? अनुभव खूप छान होता, पण चूक म्हणजे कसं झालं की आम्ही स्ट्राईक रोटेट नाही केले. आमचे डॉट बॉल जास्त गेले आणि आम्ही 60 रन केले असते. 60 रन एवढे इझी नाहीत या ग्राउंडला चेस करायला. मग तो पण निर्णय काय असणार आहे या मॅच मध्ये? बॅटिंगच करू आम्ही या मॅच मध्ये. काय टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल जेणेकरून मात्र तुम्ही जे डेंजर झोन मध्ये, कारण पराभव स्वीकारला वाला तुम्हाला विजयाची आवश्यकता आहे, तर साधारण किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि कुठले बॅटर आहे त्यांच्याकडनं जास्त अपेक्षा असतील? आमचं पहिलं टार्गेट 60 रन आहे. असं कुठला पर्टिक्युलर बॅट्समन नाही ज्याला बॅटिंग केली त्यांनी नीट केली तर, कारण की बॅट्समन आमच्याकडे चांगले आहेत. 7-8 बॅट्समन आहेत आमच्याकडे. कोणी एक जरी क्लिक झाला तरी 60 रन आम्ही करू शकतो. म्हणजे ज्याला संधी मिळेल त्यांनी संधीचं सोनं करावं हा उद्देश पाठीमागे आहे. नक्कीच. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. आर्यन, खरं तर सुरुवातीला बॅटिंग करताना सुरुवात खूप चांगली झाली होती. असं वाटलं होतं की सामना लवकर संपेल, पण त्यानंतर मात्र कुठेतरी स्लोअरमध्ये तिसऱ्या चौथ्या ओव्हरमध्ये कुठेतरी तुमच्या संघाला फारशा धावा उभ्या करता आल्या नाही आणि पराभव स्वीकारावला. कारण 60 धावांचं जे लक्ष्य होतं त्या लक्ष्याचा पाठलाग त्यानंतर व्यवस्थित करता आलेला होता. तर काय यावेळेला फलंदाजी क्रममध्ये बदल करण्यात येईल किंवा तर काय होणार आहे? काय चेंजेस काय होतील? चेंजेस दोन चेंजेस आहेत. आधीच्या मॅचमध्ये 4 प्लेयर नव्हते आले, तर आता आहेत 2 प्लेयर आलेले आहेत. ते 2 चेंजेस आहेत. काय रणनीती असणार आहे? सुरुवातीला तुम्हाला गोलंदाजी करावी लागणार आहे. टॉस हरल्यानंतर साधारण किती टार्गेट पर्यंत तुम्ही थांबवलं तर तुम्ही विजयी होऊ शकता? आम्ही आमची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करू. ज्या लाईनवर आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू आणि कम से कम 50 ते 55 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. म्हणजे तुमची काही रणनीती असेल तर तुम्ही मैदानात करणार आहात. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, यानंतर लुजरची मॅच होणार आहे. टॉस झालेला आहे, नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक जिंकून सान्वी कन्स्ट्रक्शन संघ कॅप्टनने निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे बॅटिंग करण्याचा आणि गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित जे केलेलं आहे ते म्हणजे मिड स्पोर्टला. दोघांनाही ऑल द बेस्ट. जाऊया आपण सर कॉम बॉक्स मध्ये. थँक्यू व्हेरी मच. चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये केला जाईल बदल. आपण ऐकूया करण काळन सरांचा आवाज आणि त्याचबरोबर मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू विघ्नेश. 89 धावा सर्वाधिक धावसंख्या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळाली. टीडीबीचं रेकॉर्ड ब्रेक आज पाहायला मिळाली. ही फटकेबाजी सुहास पवारची नॉन स्टॉप अनस्टॉपेबल. 16 चेंडूमध्ये 59 धावा कुठून त्यानं पहिलं अर्धशतक झळकावलं आणि टीडीपीएल मध्ये आपल्या नावाची छाप सोडली. 89 धावा कुठून 89 धावांचं टार्गेट. यस करण आम्हाला जॉईन झाले. स्वागत करण तुमचं या स्पर्धेमध्ये. अप्रतिम फटकेबाजी बॅकफुटला जाऊन मात्र डीप कव्हर मधनं आणि क्षेत्ररक्षण जज करायचा प्रयत्न नॉट आउट याने नाही जमलं आणि फलंदाज मात्र चौकारानं सुरुवात करत असताना आणि अशाच फटकेबाजी गरज धाबा चेस करायच्या. 6 षटकांमध्ये कमी चेंडूमध्ये जास्त धाबा आणि दमदार फटकेबाजी. P1 मध्ये पॉवरफुल फलंदाजी. नो डाउट, बिकॉज फर्स्ट इनिंग मध्ये देखील सुहास पवारने जबरदस्त बॅटिंग केली. 20 बॉल मध्ये 59 बनवलेल्या आहेत आणि त्याच्या खेळीला आता किमान एका फलंदाजाला उत्तर द्यावं लागेल. चौकार आलाय धाबा फलकावरती आपण पाहतोय 5. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल जरूर कट करायचा होता. शेवटच्या क्षणाला जास्त बाहेर निघालाय. अंपायरचा सिग्नल येत असताना आपण पाहतोय व्हाईट बॉल. या मॅच दरम्यान आपण रमाकांत पवार सर आणि त्याचबरोबर बाळा भोई सर या 2 अंपायर्सना ऑन ग्राउंड पाहतात. टार्गेट मोठं आहे 89 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सध्या टीम आपल्याला पाहायला मिळते. वाशी इंडियन्स पहिला सामना ज्यांनी जिंकला होता. फुल लेंथ होता, ड्राइव्ह करायचा होता समोर. बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट इथेही नाही आणि अंपायरचा सिग्नल येतोय वाईट. लागोपाठचा दुसरा वाईट येत असताना आपण पाहतोय. एक चौकार आलेला आहे आणि कुठेतरी आता तो थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज देखील करत आहेत. त्यामध्ये 2 वाईट आपण पाहत आहोत. मयूर दातीलकर एक चौकार त्यांचा बॅटमधून. हो, स्वीट हिटचा प्रयत्न. फुल लेन चांगला खोला बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. बॅट ग्राउंडिंग झाली आहे, ड्रॅग झाली आहे आणि इथे आता डॉट बॉल येत असताना मयूरची शैली जर आपण बघितली सर तर वारंवार ऑफ स्टंपच्या बाहेर बॅट त्याच्या हवेत असते. स्वीपचा फॉलिंग स्वीपचा वारंवार तो प्रयत्न करत असतो.
धावात 7. सुरुवात चांगली झाली, 2 वाईड आले. आता डॉट बॉल एक्स्ट्रा कव्हरला आत आणि काही चेंजेस आता आपल्याला पाहायला मिळतील. मिड ऑन लेग फिल्डर आला, एक डीप स्क्वेअर लेग कडे चाललेला आहे आणि एक फिल्डर सध्या आपल्याला पाहायला मिळतो तो मिड विकेटला. ऑफ साइड आत आहे. शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट, शॉर्ट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ आत, मिड ऑन फाईन लेग आत, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग बाहेर. थांबला थोडासा, मिस टायमिंग, वरती लागला बॅटचा, मिड ऑफ आत आणि बाहेर जाईल. मयूर दातीलकर 7 ला पहिला धक्का वॉश इंडियन्सला. मध्ये मयूरचं एकच उद्दिष्ट होतं, तो सातत्याने मोठ्या फटक्यांच्या शोधत होता. मात्र मणिपालला कमी समजता कामा नाहीये. त्यांनी वारंवार लेंथ लाईन परिवर्तन केलं आणि फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का मध्यवर्ती तुषार रणदिवे द न्यू बॅट्समन. कारण एका गोष्टीची निश्चित आठवण करून देतो की मागच्या सामन्यामध्ये शाहिद जो अजूनही मैदानावरती आहे, शाहिद शेखनं मागच्या सामन्यामध्ये 34 धावा कुठल्या होत्या, मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देखील स्वीकारला होता. त्यामुळे त्यालाही विसरता कामा नाहीये. तोही चांगला खेळ करतोय. मगाशी देखील चांगली धावसंख्या उभारली, आता देखील ती अपेक्षा त्याच्याकडे असणार आहे. गुड बॉलिंग, एक बाद धावसंख्या. मयूर रत्तीकर मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का. नवीन बॅटर मैदानाचा ज्याने पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त बॉलिंग केली होती, मॅन फ्रॉम पुणे तुषार रणदिवे. बॉलर्स बॅक, धाव इथे मिळणार नाही. फॉलो थ्रो मध्ये चांगली बॉलिंग, चांगली फिल्डिंग करत असताना आपण पाहतोय महिपाल चावडा. कमबॅक केलं महिपालने. कारण पहिल्या चेंडूत मयूरने मारलेला चौकार, तदनंतर मात्र केलेले कमबॅक, चांगली कामगिरी. धावसंख्येला मात्र खीळ लावली मैदानावरती. करण शेवटचा बॉल या षटकातील. समोर खेळला, मिड ऑन मिड ऑफ आत आहे, त्याचाच फायदा आणि एलिव्हेशन देखील. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. रणदिवेच्या बॅट मधून 6 धावांचा षटकार. केलेली आहे आणि आणखी एक सर आनंदाची बातमी, ज्यांनी स्पर्धा भरवलेली आहे GTC लाईव्ह YouTube वरती 300K सबस्क्रायबर्स. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम GTC. तीन लाख सबस्क्रायबरचा मोठा विक्रम देखील आता GTC ने स्वतःचा केलेला आहे. स्वतःचाच विक्रम त्यांनी मोडलेला आहे. TDPL सुरू आहे आणि यापेक्षा दुग्ध शर्करा योग काय असेल. सुहास पवार मिड ऑफ आता लॉफ्ट केलं बॉलला. वाईड ऑफ लॉंग ऑफ कडे बॉल चालला. 2 फिल्डर, बॉल एक आणि तो सीमारेषेच्या बाहेर. शाहिद शेखच्या बॅट मधून चौकार. सुहास पवार आणि शाहिद शेख या 2 कर्णधारांमधलंच आहे. सो इंटरेस्टिंग असेल. ओव्हर चौकार आलाय. धावसंख्या सध्या 17-17. बॉलिंग स्वीपचा प्रयत्न खोलात आणि थोडासा मी म्हणेन हा बॉल अटेम्प्ट करत असताना लेट झाला होता की काय शाहिद शेख. कारण मजा येईल सामन्यामध्ये. कारण दोन्ही फलंदाज मगाशीच मी उल्लेख केला साईदचा, ज्याने मागच्या सामन्यात 34 धावा कुठल्या नाबाद झुंजार केली त्याची देखील होती. त्यामुळे जरी टार्गेट मोठं असलं तरी मात्र फाईट तेवढी सुंदर सुरू आहे मैदानावरती. मजा येईल या सामन्यामध्ये. राउंड विकेट पवार.
ऑन साइडला उडवलाय, परफेक्ट मिडल ऑफ द प्लेट, गब्बरची दहाड, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मोठा षटकार. चेंडू खेळलाय, बॉडीचा बॅलन्स जरी बिघडला तरी मात्र शॉट बिघडू दिला नाहीये आणि ह्यालाच म्हणतात क्लास क्रिकेटचा. काय क्लास दाखवलाय, स्वतःला झोकून दिलं फटक्यामागे. ऑन द याली मात्र खूप चांगली फटकेबाजी करत असताना वीट टर्न खेळलाय आणि षटकाराच्या दिशेने चेंडू भिरकावून दिलाय. मजा येईल सामन्यामध्ये. नेट टू नेट फाईट करण. चौकाराला षटकाराला मिड ऑफ आत आहे पुन्हा त्याच्या वरतून वाईड ऑफ लॉंग ऑफला बॉल चालला, एक्स्ट्रा कव्हरची झुंज अडवलाय त्यांनी बॉल. चांगली फिल्डिंग, धावा मिळत असताना आपण पाहतोय. दोन एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त फिल्डिंग. सनी पाटीलला आपण त्या ठिकाणी बघितलं. कारण कॉन्फिडन्स किती आहे बघा फटक्यामध्ये, नसाकत किती आहे, चांगला स्टान्स आहे. क्लासिकल फटकेबाजी करत असताना मैदानाच्या चौफेर फटकेबाजी, झुंजार फलंदाजी. पुन्हा त्याच रिजन मध्ये बॉल एक्स्ट्रा कव्हरला थांबलाय सनी. पहिल्या टप्प्यावरती नो चान्स फॉर फिल्डर. स्वाभाविकपणे टेनिस बॉल आहे, तितके श्रेय घेणारच आहे. आलाय चौकार. कॅप्टन नॉक, व्हॉट अ फंटास्टिक शॉट. काय क्लास आहे, काय दर्जा आहे, काय फुटवर आहे, काय बॉडीचं बॅलन्स आहे आणि काय शॉटचं सिलेक्शन आहे. क्लासिकल क्रिकेट फ्रॉम द साइड से. जबरदस्त फटकेबाजी. 29 लॉस ऑफ द 1 विकेट. सेकंड ओव्हर मध्ये तुटून पडलाय शाहिद. ऑल ऑफ करायचा होता इथे, व्यवस्थित संपर्क नाही. पॉइंट कडे बॉल गेला होता. एक धाव येत असताना ती लेग बाईट अशा पद्धतीने आपण पाहतोय. 2 ओव्हरचा खेळ संपला. पॉवर प्ले सर कंप्लीट होतोय. 89 या लक्ष्याचा पाठलाग करायचा. मेंटली ऑलरेडी प्रेशर होतं. त्यामध्ये आपण पहिली विकेट बघितली देखील जी मयूरची आपल्याला पाहायला मिळाली, पण त्यानंतर शाहिदने मोर्चा सांभाळलेला आहे. आतापर्यंत शाहिदचा बॅटमधून 7 बॉलमध्ये 17 धावा आलेल्या आहेत आणि 21 रन या मॅचचे जर आपण बघितलं वाशिंग्टन इंडियन्ससाठी 24 बॉल आणि 59 धावांची गरज आहे. स्क्रीनवरती सध्या तुम्हाला एरियल व्ह्यू पाहायला मिळतोय. वैकुंठवासी हरिभक्तपरायण मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडा नगरी ही कशा पद्धतीने सजलेली आहे. मध्ये असलेली ही विकेट आणि त्याचबरोबर बाजूला सर्वच आपण पाहतोय ग्रीन लश आउटफील्ड आहे आणि सध्या आपण इक्वेशन पाहतोय. 59 धावांची गरज आहे. 24 बॉलचा खेळ बाकी. कारण 59 धावा ज्या काढल्या होत्या सुहास पवारनं, नॉट आउट फटकेबाजी त्याची, झुंजार फटकेबाजी आणि त्यानं कुठलेले 59 धावा आता मात्र संपूर्ण टीमला कुटायच्या आहेत. येणारी 4 षटकं 59 धावांचा थरार. जो जिंकणार तो क्वालिफाय होणार आणि जो हारणार त्याला मात्र संघर्ष करावा लागणार. गुड बॅटल. थर्ड ओव्हर बॉलिंग मार्क वरती उंचपुरा हा गोलंदाज मॅन फ्रॉम वर्ल्ड कौशल पाटील. इंटरेस्टिंग बॅटल आहे दोन्ही. सध्या आपण पाहतोय बाजूला अटॅक रणदिवेने देखील तो प्रयत्न केला होता. त्याच्या बॅटमधून आपल्याला एक षटकार पाहायला मिळालेला आहे. अटॅक होणारच आहे बिकॉज 89 या लक्ष्याला चेस करतात. 24 बॉलचा खेळ बाकी आणि 24 बॉल मध्ये आता उरल्यात 59. कमेंट बॉक्स कडून कौशल पहिला बॉल स्वीप करायचा होता. विकेट किपरच्या वरतून जरूर मोठी कडा घेतली पण बरोबर बॉल निघाला. लॉंग स्टॉपला जे पाहिजे होतं शाहिद शेखला. धावा येतात 4. चौकार. विकेट किपरच्या डोक्याच्या वरनं फ्लाय करणं. ग्रेट बॅटिंग. फ्लिक अर्थातच आपण शेवटच्या क्षणाला जर बघितलं सुरुवातीला असं वाटलं फ्लिक करतायत की आपण पुन्हा बॅटचा फ्लो थांबवलाय आणि ग्लान्स करत असताना शॉट फाईन लेग मध्ये 1 रन कंप्लीट करत आहेत. मागच्या काही बॉलवरती शाहिदने बघितलं की मोठे फटके आलेले आहेत. सो समोर असलेल्या बॅटला देखील आपण चान्स देऊया आणि दोन्ही बाजूने जर कॉन्ट्रीब्युशन झालं तर 89 धावा या मोठ्या नसतील. तसा पाठलाग आतापर्यंत हे दोघेही करत आहेत. 35 धावा एक बाद. आता मध्ये भरपूर प्रतीक्षा केल्यानंतर फलंदाजाला तुषार रणदिवेला मध्ये स्ट्राईक प्राप्त होते. कारण आतापर्यंत साईज सेकला आपण भरपूर वेळा 5 ते 6 चेंडूचा सातत्याने सामना केलाय. आता त्यामध्ये तुषार रणदिवे याला स्ट्राईक मिळते. ज्यांना आल्या सुरुवात केली होती षटकारानं. अत्यंत घातक फलंदाज स्ट्राईक रेंडला.
टेक ऑफ झालाय बॉल, गुडलेन स्पॉट वरती पडलाय आणि हाईट फॅक्टर तुम्हाला ऍज अ बॉलर क्रिकेटमध्ये बेनिफिट देतं. कौशल पाटीलच्या बॉलने ते आपल्याला स्पष्टीकरण दिलं. हो, कौशलकडे चांगली उंची आहे आणि आपण नेहमी पाहिलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट असेल, डोमेस्टिक क्रिकेट असेल किंवा आपलं टेनिस क्रिकेट असेल, ज्या खेळाडूंची उंची जास्त असते ते गोलंदाज अशा पद्धतीने बाउन्स किंवा टेक ऑफ गोलंदाजीसाठी ओळखले जातात आणि कौशल त्याचं कौशल्य दाखवत असताना सुपर कमबॅक. ही लढाई रनची तर जरूर आहे, पण बॉलला आपण पाहतोय वारंवार पुसलं जातं. त्याचं एकमेव कारण ड्यू फॅक्टर, गवतावरती साचलेले ते दवबिंदू जेव्हा आउटफील्डमध्ये बॉल जातोय ते बॉलला लागतात आणि कुठेतरी त्याचा फटका बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील बसू शकतो. ऑन साइडला आपण पाहतो हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता, खोलवा टप्प्याचा चेंडू वाईडिश लॉंग ऑन कडे, दोन्ही फिल्डर आणि दोघांच्या मधून सीमारेषेच्या बाहेर चौकार. पूर्ण इथून उपस्थित आहेत त्यांचं देखील सरसे स्वागत आहे आणि त्यांच्या समेत जुजेर चुनावाला साहेब यांचं देखील आगमन झालंय. TDPL मध्ये या सगळ्याच अतिथी मान्यवरांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. GTC प्रेझेंट्स ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 2025 हा भव्य दिव्य सोहळा तुम्ही पाहताय आणि आलेल्या सर्वच अतिथी मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. ओटोकॉम बॉक्स इथे जर आपण बघितलं तर आता कमी गतीने टाकलं आणि फार शफल होऊन लाईन मिस केली. लाईन पासून खऱ्या अर्थानं तुषार लांब गेला आणि फाईन लेग जो आत आहे त्याचाच फायदा उचलायचा होता. फाईन लेग आत आहे तर त्याचबरोबर आपण डीप स्क्वेअर लेगला एक फिल्डर पाहतो, म्हणजे बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग, डीप फाईन लेग पूर्णपणे खाली आहे. कौशल टॉप एज हवेत आहे बॉल, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, कॉल आहे लॉंग ऑफचा, चांगला झेल, वेल जज कॅच बाय चावडा. 39 ला 2 वॉश इंडियन्स. वरती मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आजची पहिलीच संध्या GTC प्रेझेंट TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सीझन 5 च्या आपण पहिल्या संध्यामध्ये आहोत. मॅच नंबर 3 वाश इंडियन्सच्या अगेन्स्ट सध्या टीम जय श्रीराम ही खेळते. 89चं लक्ष आहे. कौशलने जाता जाता विकेट मिळवली, जी पार्टनरशिप ब्रेक करायची होती जय श्रीरामच्या कॅप्टनला, ते काम कौशलने जाता जाता केलंय. तर मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती आलाय अक्षय कासार. बॉल बाकी आहेत अजूनही आपण पाहतोय ते 18 आणि 18 बॉल मध्ये 50ची गरज आहे. 18 चेंडू 50 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 17, तिसऱ्या षटकामध्ये मात्र 2 चौकार लागून देखील फक्त 9 धावा. त्यामुळे येणारं षटक 18 चेंडू आणि 50 धावांचं समीकरण. ऑन साइडला गेल्याचा प्रयत्न, खाली राहिला चेंडू, फलंदाजाला मात्र तितकासा कनेक्ट करता आला नाहीये. खाली राहिल्यामुळे चेंडू, त्यामुळे टॉप बॉटम एज लागते आणि फक्त 1 धाव. सिंगल डबलनं फारसं समीकरणामध्ये परिवर्तन जरी झालं तरी सामन्यामध्ये पकड निर्माण करण्यात थोडंसं कठीण होणार आहे. 89 धावांचा पाठलाग करतोय. विनर टू विनर हा पहिला सामना आपण एन्जॉय करतोय. TDPLचं वर्ष 5व्या एडिशन मध्ये सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. रात्रीचे वाजता ते 10:20 आणि तिसरा सामना आपण एन्जॉय करतोय. प्रेक्षकांची प्रचंड मांदी आली आणि आता GTCने 3 लाखाचा टप्पा पार केलाय. हार्दिक अभिनंदन. खूप चांगली कामगिरी. 14 कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रत्येक क्षणचित्र, प्रत्येक अँगलनं या स्पर्धेचा कव्हर केला जातोय. त्यांच्याच माध्यमातून फिल्डिंगमध्ये काही चेंजेस हवेत, कारण फलंदाज स्ट्राईकरला सज्ज होतोय. अजूनही 50 धावा पूर्ण करायचे आहेत. लेफ्ट राऊंड विकेट.
बॅकफुटला जाऊन कट करत असताना पॉईंट सुद्धा खूप चांगला चाणक्य दाखवत असताना शॉर्ट फ्रंटला फक्त सिंगल डबलने कारण मला नाही वाटत की फारसा फरक पडणार सामन्यावरती. यस, कारण 89 बनवायचे आहेत आणि शाहिदने जो स्टार्ट केलाय टॉप गिअर मध्ये त्याने बॅटिंग केली, रणदेवीने चांगली साथ दिली होती आणि अक्षयलाही साथ द्यावीच लागणार आहे. इक्वेशन बदलत आहे, बॉल बाकी अजून आपण पाहतोय ती 16 आणि 16 बॉल मध्ये या मॅच मध्ये 48 धावांची गरज आहे. कंटिन्यू केले पवारने, पवार थांबला नाही, जरी 17 धावा गेल्या असल्या सेकंड ओव्हर मध्ये तोच आलाय आणि शाहिद शेखच्या विकेट साठी तो आलाय. पाहूयात काय घडतंय, पुन्हा शाहिद की मग पवारचा कमबॅक. बिग बॅटल सुहास पवार, स्ट्रॉंग अपील मात्र पंचाने सांगितलं नाहीये. चेंडू थोडासा पडल्यानंतर बाहेर जात होता. सुहास पवारनं मगाशी ओपिनियन मध्ये देखील सांगितलं की आयकॉन ॲज अ आयकॉन जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा तुमच्यावरती फार मोठी जबाबदारी असते, तुमच्याकडे भरपूर एक्सपेक्टेशन असतं, अपेक्षा असतं. त्याने दाखवलं आणि मगाशी त्याने बॅट खाली ठेवली, मात्र यावेळी त्यांना प्रथम फलंदाजी करण्याची संधी लाभली आणि का बेफान फलंदाजी केली, बेधुंद 59 धावांची नाबाद 16 चेंडूमध्ये खेळली. आज की शाम सुहास पवार के नाम हे भी हम कह सकते हैं. आणि अजून एक धक्का मैदानावरती जी गती मगाशी होती धावांची ती मात्र जेव्हा रणदीप बाद झाला तेव्हा कमी झाली आणि आता शाहिद शेख बाद होते, त्यामुळे थोडीशी हवा या सामन्याची कमी होताना पाहायला मिळते. थोडीशी नाजूक स्थिती, कारण काय वाटते सध्या स्थिती 89 धावा कुटायच्या आहेत. 2 षटकामध्ये चांगली धावसंख्या झाली, मात्र 3ऱ्या षटकामध्ये फक्त 9 धावा गडी बाद झाल्या. आता मात्र तुषार रणदिवेनंतर शाहिद देखील बाद झालाय. जे सेट फलंदाज ते बाद झालेत. आता न्यू बॅट्समन दोन्ही फलंदाज न्यू पाहायला मिळतात. परिस्थिती तर जरूर गंभीर आहे आणि खंबीरपणे आता एका फलंदाजाला तरी उभं राहावं लागेल, कारण इक्वेशन बदललंय. बॉल बाकी आपण पाहत आहोत ते सध्या 14 आणि 14 बॉल मध्ये 48 धावांची गरज आहे. मॅन फ्रॉम दिवा गंगाधर इंगोळे सध्या आपल्याला पाहायला मिळतात मैदानात जात. अक्षय कासार आणि गंगाधर इंगोळे मध्ये तुषार रणदिवे आणि शाहिद शेख मध्ये आपण छोटीशी पार्टनरशिप बघितली आहे. तिने किरण दाखवलं विजयाचं, पाहूयात तो प्रकाश आता टाकतायत काय दोघेही. सुहास कमबॅक करतो पुन्हा एकदा गोलंदाजी मध्ये ऑन साइडला फेकून दिलाय आणि चेंडू मात्र जातो तो मिड विकेटच्या डोक्यावरनं हँडसम षटकार. आणि थेट सीमारेषेच्या बाहेर गेल्या. फटक्यांची नितांत गरज आहे, मॅच मध्ये येऊ शकतात. 13 बॉल 42 गरज. गंगाधर कधी सामना टर्न करू शकतो, कारण भरपूर वर्ष त्याच्याकडे क्रिकेटचा अनुभव आहे. तेव्हा धावसंख्येला आकार येतोय. चेंडूची मागणी केली जाते. प्रेक्षकांच्या उदंड परिसरामध्ये मागच्या 4 वर्षामध्ये स्पर्धा खूप चांगली रंगली आणि यावर्षी 5व्या पर्वामध्ये स्पर्धा तुमच्या समोर 24 संघांचा सहभाग. TDPL म्हटले की उत्कंठा, TDPL म्हटले की ग्लॅमर, TDPL म्हटले की क्लास, TDPL म्हटलं की तुम्हाला योग्य नियोजन, सुनियोजित नियोजन तुम्हाला पाहायला मिळते. यासाठी TDPL ओळखलं जात आहे. जलपेश भोईर, तेजस पाटील, सुशील पाटील यांच्या अथक परिश्रमातून त्रिवेणी संगमातून ही TDPL आपण उद्या आज पाहतोय. 5व्या पर्वामध्ये मजा येईल सामन्यामध्ये. अजूनही भरपूर संघर्ष बाकी आहे. बघायचे सुहास पवार कमबॅक करा की फलंदाज त्याला पुन्हा त्या दिशेनं याला अशा पद्धतीनं प्रत्युत्तर देणार. रंगत येईल सामन्यामध्ये मे बी. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी, वेट टर्न, चेंडू खाली राहिला. फलंदाजाचं फुटवर चुकलं, शॉटचं सिलेक्शन चुकलं आणि चेंडू देखील याला बीट होते. षटकाची होते सांगता. आता येणारे चेंडू 12 आणि फार मोठ्या धावांची गरज आहे. 89 धावा तुम्हाला चेस करायच्या आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती 42 धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडू 42 कारण थोडंसं डिफिकल्ट बट नॉट इम्पॉसिबल. एव्हरीथिंग इज पॉसिबल. इक्वेशन बघू शकाल आपण स्क्रीनवरती. 12 चेंडू 42 धावांची गरज. मगाशी देखील आपण कारण या मैदानाचा पण उल्लेख केला होता. याच मैदानावरती 56 वर्षे परंपरा असणारी मकर संक्रांत चषक स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली.
याच मैदानावरती सुभाष दादा यांच्या माध्यमातून सतीश दादा पाटील यांच्या स्मरणार्थ नाईट टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळते. कारण डोंबिवली कल्याण डोंबिवली एकमेव असं ग्राउंड ज्या ग्राउंडवरती ब्युटिफुल विकेट लश ग्रीन हेच तुम्हाला पाहायला मिळते आणि हेच वैशिष्ट्य आहे या मारुती बुवा क्रीडांगणाचं. त्यामुळे सर्वांना हवा असणारं हे मैदान. यस करण. यस, जितकं बोलावं तितकं कमी आणि नियोजक ग्रामस्थांचं आपण जितकं कौतुक करू तितकं कमी असेल. कारण त्यांच्या एकजुटीने आज खऱ्या अर्थाने मैदान राहिले. अन्यथा इथे बऱ्याच काही गोष्टी आपण बघितल्या होत्या. मेट्रोचं कारशेड देखील येणार होतं, मात्र ती झुंज त्यांनी दिली एकजुटीने आणि नियोजक ग्रामस्थांनी हे मैदान हे त्यांच्या गावापुरतं नाही तर मी म्हणेन या पंचक्रोशीसाठी देखील त्यांनी दिलेले. आणि त्याचवरती आपण सीझन 4 देखील आणि सीझन 5 सध्याची सुरू असलेली ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग बॉल बाकीत 12 धावा पाहिजेत 42. गोलंदाज तयार कौशल. चेंज ऑफ पेस स्लोवर गती फलंदाजाला बीट करत असताना आणि पंचांचं बोट आकाशाला दाखवत असताना अजून एक विकेट डाऊन पाहायला मिळतोय. कारण मला आठवतं की याच कौशल्य मगाशी खूप चांगलं कौशल्य दाखवलं ज्या पद्धतीने गतीमध्ये मिश्रितपणा दाखवत असताना अजून एक धक्का क्रमांक 14 आणि आता गरज आहे 11 चेंडू 42 धावांची गरज. VIP डाईस आपण बघू शकाल. सुंदर असे VIP डाईस. या स्पर्धेचं मी मगाशी देखील म्हटलं होतं की उत्कंठा भरपूर असते, एक्साइटमेंट भरपूर असते, नियोजन खूप चांगलं असतं. मात्र अवकाळी पावसामुळे काही कारणास्तव ही स्पर्धा थोडीशी पोस्टपोन करण्यात आली. मात्र प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद स्पर्धा नेहमीच अत्यंत प्रचंड डिसिप्लिन असणारी स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. TDPLचं वर्ष 5वं. सर्व काही गोष्टी आपण TDPL बद्दल म्हणत आहोत. त्याचबरोबर शिस्ती सोबत आपण पाहतोय बऱ्याचशा नवीन यंगस्टरला खऱ्या अर्थानं प्लॅटफॉर्म देण्याचं काम आपण या सर्वच लाडक्या आपल्या आयोजकांच्या वतीने पाहत आहोत. मिस्टर GTC खास करून आज पुन्हा एकदा मुद्दामून तो विषय मी मांडेन. तुमचं मनापासून आभार की GTCची 3 लाखांची फॅमिली YouTube वरती होते. फुल टॉस खेचलाय फटका गॅप मध्ये आणि चेंडू फ्लाय होतोय मात्र नाही आणि चेंडू सीमा पलीकडे वन बाउंड चौकार. अटॅकिंग फलंदाजी अजूनही प्रयत्न सुरू. दमदार चौकार. धावा फलकावरती दहा बॉल मध्ये अजूनही 38 धावांची गरज आहे. इज इट पॉसिबल? येस, ऍब्सोल्युटली पॉसिबल. गोलंदाज तयार कौशल. लवकर खेचलाय कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. एक्झॅक्टली चेंडू चांगला फ्लॅक करत असताना चेंडू सीमा पलीकडे दमदार फटका षटकार. मागच्या 2 चेंडूवरती करण 10 धावा आल्या त्यामुळे हे संकेत आहेत बदलाचे. माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंय तिथे फलंदाजाने. इज इट पॉसिबल? बाय वाय नॉट. षटकार त्याचा बॅट मधून आलाय आणि 2 मोठ्या फटक्यांनी धावा फलकावरती आपण पाहतोय 57 धावा झालेल्या तर 9 बॉल आणि 32 धावांची गरज आहे. मॅच ऑन. प्रीतम पाटील ऐरोली यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम. स्वागत आहे तुमचं. माफ करा प्रीतम. स्ट्राइक आणलाय 9 चेंडू 32 धावा. मॅन फ्रॉम ऐरोली. चेंज ऑफ पेस आणि या मध्ये गॅप मध्ये पुन्हा एकदा एक्झिक्यूट केलं. चेंडू सीमा पलीकडे जाण्याकरता गुड फिल्डिंग. मिळणार ती मात्र धाव 1 किंवा 2च धावा मिळणार. गुड फिल्डिंग आणि गरज आहे अशा फिल्डिंगची. हाच तर दर्जा आहे याली मात्र टेनिसचा आणि हाच तर दर्जा TDPLचा. 2 धावा दापलकावरती. कौशलला अजूनही मात्र भीती आहे की सामना कलाटी देऊ शकतोय. गुड बॅटिंग. कारण मागच्या 3 चेंडूवरती आले चौकार षटकार 2 म्हणजे मागच्या 3 चेंडू तबल कारण 12 धावा आल्यात तर सामना बदलतोय मैदानावरती. फिल्डिंग चांगली आपल्याला पाहायला मिळाली. डीप मध्ये आता एक धाव महत्वपूर्ण आहे कारण जे 2 मोठे फटके आलेले आहेत ऑलरेडी आपण पाहतोय प्रीतमच्या बॅट मधून कुठेतरी तो देखील धोकादायक ठरू शकतो. चेंज ऑफ पेस. कौशल मध्ये कौशल दाखवण्याचा प्रयत्न. इट्स अ वाईड. ऍब्सोल्युटली वाईड. नो डाऊट. एव्हरी डिडर्स स्टॉप सम. इट्स अ वाईड. कौशलला थोडंसं याली भ्रमात पाडलाय संभ्रमात पाडलाय कारण फलंदाज एक्झॅक्टली करतो काय करतो. फुटबॉलचा वापर खूप चांगला योग्य करतोय आणि योग्य फटकेबाजी करतोय त्यामुळे कौशल समोर एक मोठा प्रश्न निर्माण केलाय. गुड बॅटिंग फ्रॉम द प्रीतम मॅन फ्रॉम ऐरोली. शॉट ऑफ प्लेन. चेंडूचा पाठलाग केलाय. चेंडू लाईनमध्ये भिरकावून दिलाय आणि फलंदाज बाद.
यस मयूर चेंडू खाली आणि फलंदाज बाद. त्यामुळे पाहायला मिळाली. मयूर दिवेकर यांच्याद्वारे शॉट एक्स्ट्रा कव्हरला होते, तिथून धाव ठोकली, मागे धावत होता आणि चेंडूवरची नजर तीक्ष्ण होती. चांगला जाईल अशीच कॅच पकडत असताना खऱ्या अर्थानं श्रेयस अय्यरला देखील जी इजा झाली होती, पण योग्य तंत्राने बरोबर त्याने बॉडीचा बॅलन्स केलाय आणि शेवटच्या क्षणाला जरी तो पडला असला तरी तो देखील सेफ आहे आणि बॉल त्याच्या हातात देखील सेफ होता. सो ऑलरेडी आता आपण पाहतोय की आणखी एक विकेट, 5 विकेट पडलेल्या आहेत. धावा 7 बॉलचा खेळ बाकी आणि 29 धावांची गरज. कारण कौशलला हेच हवं होतं, कारण तो विकेटच्या सातत्याने शोधात होता आणि एक्झॅक्टली त्याने ती विकेट काढली आणि थोडा सुटकेचा याली मात्र श्वास घेतला त्याने मैदानावरती. 7 चेंडू 29 धावा. अजूनही बॅटल मैदानावरती सुरू आहे. द मॅच इज ऑन. 7 चेंडू 29. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. जागेवर केल्याचा प्रयत्न नाही आणि अजून एक फलंदाज बाद करतोय. कौशलला मात्र 4था क्रमांकाचा विकेट त्याने प्राप्त केला. एकूण 6 गडी बाद झालेत आणि त्यामध्ये कौशलची गोलंदाजी फार चांगली राहिली, प्रभावित करत राहिली. त्याने 4 गडी बाद केलेत आपल्या 2 स्पेलमध्ये. त्यामुळे समीकरण आता बदललंय. येणारे चेंडू 6 आणि 29 धावांची गरज. कारण व्हॉट डू थिंक, काय वाटतंय? सृष्टीमधील अजरामर असं हे गाणं आहे. हंश ऑडिओ आणि त्याचबरोबर आमचे ऑपरेटर सध्या संतोष दादा, तुमचंही मनापासून आम्ही कौतुक करू. मॅच सध्या आपण पाहतोय सर 60 for 6. 60ला 6 विकेट पडलेले आहेत आणि 6 बॉलचा खेळ बाकी असताना ही मॅच थोडीशी मी म्हणेन आता फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने चालली आहे, कारण धावा बनवायच्या आहेत 29. कारण कौशलचं मी कौतुक करायला विसरणार नाही. कौशलनं 4 गडी बाद केलेत. एकूण आतापर्यंत 6 गाड्यांचा मोबदला मोजावा लागलाय. 7 चेंडू 29 धावा. शेवटच्या टप्प्यात सामना. लवली हिट केला चेंडू एक्झॅक्टली स्क्रीन समोर. 4 स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि बघायचं पंचांच्या यशाची मी वाट पाहतोय. वी आर वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. इट्स गॉन. मागच्या 3 चेंडूवरती 3 गडी बाद झाले मागच्या 3 चेंडूवरती. त्यामुळे सामन्याची कलाटणी आता मात्र एकतर्फीच पाहायला मिळते. येणारे चेंडू 5 आणि गरज आहे 29 धावांची. मात्र या सामन्यात देखील एकतर्फीपणा पाहायला मिळतोय. शाही शेख आणि तुषार रणदिवे या दोघांची विकेट या मॅचला कलाटणी देत असताना डावाला पूर्णपणे आपण बघितलं बदलवत असताना गोलंदाज पाहायला मिळाले. सुहासचं मी फार कौतुक करेन, कारण सेकंड ओव्हर सर्वात महागडा राहिला. 17 धावा त्याच्या अगेन्स्ट खर्च जरी झाल्या असल्या तरी पुन्हा स्वतःवरती तो विश्वास 4थ्या ओव्हरमध्ये आला आणि त्याने विकेट देखील मिळवली आणि फक्त 8च धावा खर्च केल्या. थोडीशी परिस्थिती आता नाजूक आहे संघासाठी. 5 चेंडू 29 धावांची गरज. स्ट्रॉंग अपील पुन्हा एकदा केलंय आणि पंचानं पुन्हा एकदा बोट आकाशाला दाखवलंय. मला वाटतं कारण हा पहिला सामना आपण पाहतोय की ज्या पहिल्या सामन्यामध्ये लगातार 4 चेंडूमध्ये 4 गड्यांची पडझड होताना पाहायला मिळाली. त्यामुळे समीकरण थोडंसं कठीण झालंय आणि हा देखील सामना थोडासा एकतर्फी पाहायला मिळतोय शेवटच्या टप्प्यात. होते तो ये शाम सुहानी नव्हती
अगर जवानी दीवानी नव्हती तो प्यार की कहाणी नव्हती. क्या बात आहे. 4 चेंडू 29 धावा. याली फक्त चेंडूला दिशा देत असताना 1 धाव मिळाली. क्या बात आहे. जबरदस्त कारण ते खूप सध्या चांगल्या मूडमध्ये पाहायला मिळतात. मात्र सामना थोडासा एकतर्फी 8 गडी बाद आतापर्यंत झाले आहेत. समीकरण राहिले 3 चेंडू आणि गरज येते 28 धावांची. ही सुंदर खेळपट्टी ड्रोनच्या माध्यमातून दाखवली जाते. एकूण 14 कॅमेऱ्यांचा वापर आणि ड्रोन म्हणजे 15 कॅमेऱ्यांचा वापर या स्पर्धेमध्ये. आणि आताच आपण म्हटलं की GTCने 3 लाखाचा सबस्क्रायबरचा टप्पा देखील पार केलाय. हार्दिक अभिनंदन. कारण ज्या पद्धतीनं हार्डवर्क आहे मागच्या कित्येक वर्षाची तपश्चर्या GTCच्या माध्यमातून आणि त्याचे फळ आहे. बॅट अँड पॅडमध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न नाही जमला. डॉट डिलिव्हरी. 8 गडी आतापर्यंत बाद झालेत. सुहास पवारने केले 59 धावांची ती दमदार मादक खेळी कोणी विसरू शकणार. आणि TDPL झळकावलेलं पहिलं अर्धशतकाच्या नावावरती. कौशलने देखील 4 गडी बाद केले कारण हे विसरता कामा नाहीये. शाहिदने चांगली फटकेबाजी केली ऑन द टॉस. हा चेंडू विरकावून दिल्यामध्ये थोडासा उशीर झालाय असं वाटतंय आणि फलंदाज बाद होतोय. आणि आतापर्यंत तिसरा धक्का दिलाय गोलंदाजानं आणि एकूण गडी बाद झाले ते 9. यस, शेवटची जोडी मैदानावरती. हे असंच असतं ज्यावेळी मोठं टार्गेट तुमच्या समोर सेट होतं. त्या मोठ्या टार्गेटला तुम्ही चेस करत असताना जर तुमचं टार्गेट जे आस्किंग रन रेट असतं ते थोडंसं मागे पुढे झालं तर प्रचंड दडपण निर्माण होतोय आणि त्याचा फायदा देखील घेतला जातोय विपक्ष संघाच्या माध्यमातून. ब्युटिफुल व्ह्यू ऑन द स्क्रीन. यू कॅन सी ग्राउंड लुक्स रिअली गुड पिक्चर. व्हॉट ब्युटिफुल पिक्चर. इट लुक्स लाईक वी आर डुईंग कॉमेंट्री इन दुबई, शारजामध्ये आम्ही कॉमेंट्री करतोय असं वाटतंय की ज्या पद्धतीने ड्रोन व्ह्यू दाखवला जातोय. सच अ ब्युटिफुल पिक्चर ऑन द स्क्रीन बोर्ड. इट लुक्स लाईक वी आर डुईंग कॉमेंट्री ऑन इंटरनॅशनल लेवल आणि हेच इज द ब्युटी ऑफ द क्रिकेट. येस, आणि या फुटेजचं श्रेय मी जरूर आमचे ड्रोन पायलट अँडी म्हात्रे यांनाही देईन. थँक्यू. लवली शॉट इन फ्रंट ऑफ द स्क्रीन. मात्र नाही, आता वेळ गेली, भरपूर उशीर झाला आणि सामना एकतर्फी झाला. लगातार 2 सामने जिंकून यावेळी या स्पर्धेमध्ये मी स्पोर्ट्स संघ, जय श्रीराम संघ माफ करा, खूप चांगली कामगिरी करतोय आणि संघाचं हार्दिक अभिनंदन. पुन्हा एकदा ब्युटिफुल व्ह्यू आपण बघू शकाल स्क्रीनवर.